नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 16 अध्याय 9 संपूर्ण अनासक्ती. अष्टावक्र उवाच. कृताकृते च द्वन्द्वानि कदा शान्तानि कस्य वा एवं ज्ञात्वेह निर्वेदात् भवत्यागपरो कस्यापि तात धन्यस्य लोकचेष्टावलोकनात् जीवितेच्छा बुभुक्षा च बुभुत्सोपशमङ्गताः अनित्यं सर्वमेवेदं तापत्रितयदूषितम् असारं निन्दितं हेयम् इति निश्चित्य शाम्यति कोऽसौ कालो वय किं वा यत्र द्वन्द्वादिनो नृणां तान्युपेक्ष यथा प्राप्त वर्ती सिद्धिमवाप्नुयात्. राजा जनका, हे जग, विशेषतः मानवांचं जग म्हणजे एक अवाढव्य कर्मराशी आहे. यात सतत कर्म उदयाला येत असतं आणि केलेल्या कर्माचं फळ भोगणं घडत असतं. जसं बीज आणि त्यातून वृक्ष, मग पुन्हा त्यावर फळ, ज्याच्यात असतं बीज. तसा मुळात अमुक एका कर्माने हा जन्म मिळालेला आहे, ज्यात परत प्रकृत्यनुसार प्रेरणा होऊन विशिष्ट कर्म घडतात. कर्तव्य अकर्तव्य या संबंधीच्या समजुतीनुसार जीवनाची दिशा पकडली जाते आणि कर्मराशीत सतत भर पडत असते. पण हे कर्म आणि अकर्म शेवटी किती जन्म मानवाने बाळगायचं, हे मी केलं, हे करायचं राहिलं किंवा टाळलं इत्यादी द्वंद्व कधीतरी शांत होतात का? आणि कोणाच्या बाबतीत ते पूर्णपणे शमून जातात? असा विचार करताना जाणवतं की कर्ममार्ग ही एक न संपणारी नदी आहे. ती सदैव वाहतच राहते. पुन्हा अमुक केलं की अमुक फळ, असा तरी या कर्मांचा काही नियम आहे का? आजूबाजूच्या माणसांकडे आणि आपल्याही जीवनातल्या घटनांकडे पाहिलं तर अमुक कर्म घडलं म्हणून हे मिळालं आणि अमुक अकृत राहिलं म्हणून अमुक परिणाम झाला, असा काहीही निश्चित न्याय, नियम किंवा कार्यकारण संबंध सांगता येत नाही. या कृताकृत कर्माच्या द्वंद्वातून कोणीच कधीच सहजासहजी सुटत नाही. म्हणून हे राजा, त्याविषयींची सारी अनिश्चिती जाणल्यावर आता त्याविषयींचे कोणतेही नियम मनावर घेऊ नकोस. शास्त्रांचे, आप्तांचे आणि स्वतःला जाणते समजणाऱ्यांचे सर्व ठोकताळे अपुरे आहेत, हे लक्षात आल्यावर आता खरा आत्मार्थी अशा तू जाणलेले आणि इतरांनीही जाणलेले सर्व काही विसरून जा. निर्वेद प्राप्त कर आणि सगळ्याच कृत अकृताचा, कर्मविकर्माचा, कर्तव्य अकर्तव्याचा मनातून पूर्ण त्याग करून यज्ञ, त्याग, दान, तप, राजधर्म, कुटुंबधर्म इत्यादी सर्वांचेच नियम बाजूला सारून पूर्ण अव्रती हो. अव्रती हो. जे जे व्रत, जे जे कर्तव्य अंगावर घेशील ते सदा अशांत अशा प्रपंच जालातच तुला अडकवेल आणि सत्यापासून दूरच नेईल, हे पूर्ण जाणून त्या साऱ्याचा पूर्ण निर्वेदच करून घे. त्याविषयी अत्यंत निर्लिप्त, निरीच्छ हो, म्हणजे तुझी आत्मरती, आत्मस्थिती अढळ राहील. तू म्हणशील, आपण गुरु असून मला असा धर्मव्रत टाकण्याचा उपदेश कसा करताय? पण राजा, तू मला सांग, जो खऱ्याखुऱ्या आत्मरंगी रंगून धन्य झालाय, ज्याला मी आणि माझं याचा मानस स्तरावरचा बंधच उरलेला नाही, प्रारब्ध कर्माने क्षणोक्षणी समोर येणारे प्राप्त कर्म अत्यंत सहजपणे आणि आतली असंगता न मोडता, निर्द्वंद्वता न ढासळता जसं होईल तसं घडून देणं आणि त्यातून कोणतेही कर्मजाल, द्वंद्वजाल, फलापेक्षा आणि पुनरावृत्तीरूप भवजाल
उभं राहणार नाही याविषयी सहजच दक्ष असल्यामुळे येणाऱ्या अत्यंत निरपेक्ष, शांत आणि कमालीच्या प्रौढ प्रज्ञेतून जगणं हे सर्व ज्याला साधतं त्याला आता सामान्य, आसक्त, अज्ञ आणि मर्यादाबद्ध व्यक्तित्वातून उमटणारी जगण्याची पुढी आशा, भोगेच्छा आणि काहीही क्षुद्र विद्या, कला किंवा माहिती वजा लौकिक ज्ञानाला गोळा करण्याची ईर्ष्या किंवा आसक्ती कशी वाटेल बरं? अरे, या अशाच तऱ्हेच्या लोकांनी गजबजलेल्या मानव समाजाकडे एका समग्र दृष्टीने पाहणारा हा सुज्ञ, धन्य, कृतकृत्य धीर पुरुष अनेक वर्ष काय करत असतो तर त्या साऱ्या संकल्पनाग्रस्त, अल्प, मर्यादित आणि भ्रामक सुखाला आणि प्रचंड दुःखालाच कारणीभूत होणाऱ्या तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या कृतींचे आणि त्यांच्या परिणामांचे, त्यांच्या सुखामागे धावणाऱ्या चित्तांचे आणि तदनुसारच घडवल्या गेलेल्या जीवनशैलीचे फार बारकाईने अवलोकन, अभ्यसन तो करत असतो. आणि काहीही झालं तरी तशा तऱ्हेने वागायचं नाही, जगायचं नाही, तसले भोग भोगायचे नाहीत आणि तसली माहिती, तसले किस्से, तसल्या बातम्या मिळवण्यात, तसले धडे गिरवण्यात मुळीच आयुष्य द्यायचं नाही, हे त्याचं ठाम ठरलेलं असतं. तो त्या साऱ्या लौकिक पद्धती आणि जीवन प्रणालीविषयी पूर्ण विरक्त, उपशमित आणि अलिप्त, असंसक्त झालेला असतो. कारण ते तसलं जगणं फार फार अल्पजीवी, अगदी पहाटेच्या दवबिंदूसारखं क्षणजीवी असतं. इतकंच नाही तर आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक तापाने नुसतं किडून गेलेलं असतं. त्याचं कुठलंही कौतुक करणंच शक्य नाही, इतकं ते निंद्य, त्याज्य आणि असार आहे. अत्यंत चुकीच्या समजुतींवर आधारलेल्या शतकानुशतके नव्हे, युग ठराविक गोष्टींना सुख समजून चालणाऱ्या आणि देह मी, कुटुंब माझं इत्यादी अहंकारग्रस्त आणि ममत्वजन्य, अल्प, स्वार्थी आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत बंधनकारक, आसक्तीजनक कृतींना, अज्ञानाला आणि पापालाच प्रोत्साहन देणाऱ्या जीवन प्रणालीच्या त्याज्यतेचा पूर्ण निश्चय कसून शोध घेऊन फार सुरुवातीपासून त्या धीर पुरुषांनी चित्तात दृढ केलेला असतो. कर्तव्यानी, असहाय्यतेने आणि पारतंत्र्याने वेढलेला, गांजलेला असतानाही त्यांनी त्यातून सुटण्याचा आपल्या तीव्र मुमुक्षेला आणि योग्य समजुतीने स्वतःला चित्त स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला कधीच अंतर दिलेलं नसतं. आणि त्यामुळेच जेव्हा त्याच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवते आणि योग्य समग्र कृती करण्याचा अवसर जेव्हा त्याला मिळतो, तेव्हा इतर जणांसारखा कधीही तो बंधनकारक कृतीमध्ये अडकतच नाही. आणि प्रत्येक क्षणी नेमकी कोणती कृती करावी याचे योग्यच निर्णय घेणारी त्याची प्रज्ञा असल्यामुळे त्याला सतत एका दिव्य शांतीच्या आयामात समग्र, रुजू आणि खुल्या आकाशासारखं उपाधिरहित जीवन मिळतं. कारण असं आहे की हे जनका, माणसाच्या जीवनातला कोणताही काळ, कोणतीही परिस्थिती किंवा कोणतंही वय असं नसतं जेव्हा माणसाला पूर्ण द्वंद्वरहित सुख आणि स्वातंत्र्य आपोआपच मिळेल. तेव्हा आता जगरहाटीचे नियम आणि त्यातून उत्पन्न होणारी सदैव दुःखाने झापडलेली सुख आणि द्वंद्वानी काळवंडलेल्या घटना यांची तू पूर्ण उपेक्षा कर. त्यांच्यात दुःखविरहित सुख आणि निरामय जीवन देण्याची शक्ती नाही असा ठाम निश्चय झाल्यावर तुझ्या मनाला कुठल्याच सुखाची आशा उरणार नाही आणि ते मन कोणत्याच प्रसंगाची सुखप्राप्तीचा मार्ग म्हणून प्रतीक्षा करत राहणारच नाही. जीवन जसं समोर येईल तसं त्याला त्या त्या क्षणी
अत्यंत निर्वासन मनाने सामोरं जाऊन त्यातही निर्विषय आनंदाचे अधिष्ठान अशा चितपदाचा अनुभव घेण्याची अलौकिक सिद्धी प्राप्त होऊ शकते. व्यावहारिक अल्पसुख आणि काल्पनिक संबंधावर आधारलेले भ्रामक आनंद ज्यांना ओढ लावतात त्यांना सदैव द्वंद्वात आणि दुःखातच पडावं लागतं. कारण मी आता सांगितलेला विवेक म्हणजे जगात कोणताच काळ, वय वा प्रसंग नाही ज्याला निर्द्वंद्व सुख मिळतं. हा मूलभूत विवेक त्यांना स्वतःमध्ये बाळगता येत नाही आणि त्याच्या दृढीकरणाने सर्वच लौकिक व्यवहारजन्य आशा, आकांक्षा, सुखेच्छांना उपेक्षून आपण क्षणोक्षणी समोर येणाऱ्या जीवनाला समाधानाने सामोरं जाऊन त्यातच प्रकट होणाऱ्या आत्मतत्वाचे विलास अनुभवावे आणि निजपदात शांती अनुभवावी हे धीरत्व त्यांच्या चंचल मनाला अप्राप्त राहते. त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांची आणि त्यांनी आखलेल्या द्वंद्वयुक्त जीवनशैलीची उपेक्षा करून खरा धीर पुरुष मात्र नित्य आत्मसिद्धीच अनुभवतो. या भागात इथेच थांबू. नमस्कार.